सो या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करत आहे पार्शियल डिफरन्शिएशनचा एक टॉपिक कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शनचे न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला एक स्ट्रॅटेजी बनवावी लागणार आहे. त्याच्यानुसार एक फॉर्म्युला प्रिपेअर करावा लागणार आहे, तरच तुमचा आन्सर येणार आहे. सो कंपोजिट फंक्शनचा कुठलाही रेडीमेड फॉर्म्युला असा नाहीये. यू हॅव टू प्रिपेअर युअर ओन फॉर्म्युला. त्यासाठी मी थोडंसं एक्सप्लेन करतो तुम्हाला की कसा फॉर्म्युला बनवायचा. कंपोजिट फंक्शनचे जे व्हेरिएबल्स असतात हे खूप जास्त विखुरलेले असतात, एकमेकांवर डिपेंडंट नसतात. एक एक्झाम्पल घेतो. दिस इज जस्ट अन एक्झाम्पल. लेट्स से x and y are the function of r, s and t. x आणि y कोणाचे फंक्शन्स आहेत? r, s and t. आणि r, s and t are function of u and v. सो x आणि y चं नातं कोणासोबत आहे? r, s आणि t सोबत. r, s आणि t चं नातं कोणासोबत आहे? u आणि v सोबत. सो x, y चं u, v शी डायरेक्ट नातं नाही. इट इज इनडायरेक्ट रिलेशन, राईट? तर डेरिव्हेटिव्ह आपल्याला कोणाचा काढायला लावतात माहितीये का? डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायला लावतात डॅबा एक्स बाय डॅबा यू. म्हणजे ज्याचं डायरेक्ट नातच नाहीये त्यांचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू, पण डायरेक्ट नातच नाही त्यांच्यात. इथे मध्ये तीन मध्यस्थी आहेत. देर आर थ्री मिडलमॅन्स. देर आर थ्री मिडलमॅन्स हु आर कन्व्हर्टिंग एक्स टू यू, राईट? मला एक्स चा विथ रिस्पेक्ट टू काय काढायचा आहे? यू काढायचा आहे. तर फॉर्म्युला बनवायचा कसा? तर किती मिडलमॅन आहेत टोटल? 3 मिडलमॅन आहेत. सो मी 3 बॉक्स तयार करतो. फॉर्म्युल्यामध्ये बॉक्स तयार नाही करायचा, मी जस्ट एक्सप्लेन करतोय की फॉर्म्युला बनतोय कसा. जितके मिडलमॅन आहेत तितके बॉक्स तयार केले आणि 2-2 टर्म्स प्रत्येक बॉक्स मध्ये आणले. किती टर्म्स आणल्या? 2-2 टर्म्स तिन्ही बॉक्स मध्ये आणलेल्या आहेत. सो इथे काय लिहायचंय प्रत्येक टर्म मध्ये? तर इथे डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढायचा आहे? एक्स चा काढायचा आहे. हे इथे येणार. ज्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे ते पहिले येणार. विथ रिस्पेक्ट टू काय काढायचं आहे? विथ रिस्पेक्ट टू यू काढायचं आहे. विथ रिस्पेक्ट टू काय काढायचं आहे? यू काढायचं आहे. ज्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे ते पहिले, विथ रिस्पेक्ट टू जे काढायचं आहे ते शेवटी. आणि किती मिडलमॅन आहेत टोटल? 3. पहिला मिडलमॅन कोण आहे? आर. सो इथे येणार आर. दुसरा मिडलमॅन एस. तिसरा मिडलमॅन टी. So this is how to prepare the formula on the basis of the question. तुम्हाला क्वेश्चन मधनं पहिले नाती बघावी लागणार आहेत. कोणाचं कोणाशी नातं आहे, कोणाचं कोणाशी नातं आहे, त्यानंतर काय विचारलंय त्याचा फॉर्म्युला कसा बनवायचा हे बघावं लागणार आहे. एक अजून एक छोटं एक्झाम्पल घेऊया. लेट्स से f is the function of r and theta, or let's say f is the function of x and y, and x and y is the function of r and theta. So f चं नातं कोणासोबत आहे? x आणि y सोबत. x आणि y चं नातं कोणासोबत आहे? r आणि थीटा सोबत. मग आपल्याला काढायचं काय? आपल्याला लेट्स से एक एक्झाम्पल घेतोय. आपल्याला फाइंड करायचं आहे डॅबा f बाय डॅबा r. आपल्याला फाइंड करायचं आहे डॅबा f बाय डॅबा r. याचं डायरेक्ट नातं आहे का? नाही. म्हणून याला काय म्हणलंय आपण? कंपोजिट फंक्शन. f चं r शी नातं नाहीये. मध्ये कोण आहेत? 2 मिडलमॅन, 2 मध्यस्थी आहेत. सो किती बॉक्स तयार केले मी? 2. प्रत्येकात 2-2 टर्म दिले. ज्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे तो सुरुवातीला, विथ रिस्पेक्ट टू जे काढायचे आहे ते शेवटी. आणि किती मध्यस्थी आहेत टोटल? 2. सो पहिला पहिल्या ठिकाणी आणि दुसरा दुसऱ्या ठिकाणी. सो दिस इज हाऊ टू प्रिपेअर द फॉर्म्युला फॉर कंपोजिट फंक्शन. एकदा फॉर्म्युला प्रिपेअर झाला की डेरिव्हेटिव्ह काढायचे आणि आन्सर काढायचंय. दॅट्स इट. सो मेन काम आहे फॉर्म्युला प्रिपेअर करा. तो चुकला, आन्सर चुकला, राईट? न्यूमरिकल बघूया आपण याचं. सो क्वेश्चन बघा कसा आहे. इफ z इज द फंक्शन ऑफ u अँड v. u चा फॉर्म्युला आहे, v चा फॉर्म्युला आहे. सो u चं इक्वेशन दिलंय, v चं इक्वेशन दिलंय. तर शो करायचं आहे आपल्याला x डॅबा z बाय डॅबा x प्लस y डॅबा z बाय डॅबा y इज इक्वल टू जे काय आपल्याला फाइंड करायचं आहे ते. सो मेन टार्गेट काय आहे? मेन टार्गेट आहे आपल्याला LHS ओळखायचं आहे. आपल्याला LHS शोधायचं आहे. LHS मध्ये काय काय लागतं आपल्याला? x इंटू डॅबा z बाय डॅबा x लागतंय, प्लस y इंटू डॅबा z बाय डॅबा y लागतंय.
थोडक्यात आपल्याला फाइंड करायचं आहे डॅबा झेड बाय डॅबा एक्स आणि डॅबा झेड बाय डॅबा वाय, हे दोन डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायची आपली इच्छा आहे. राईट. आता हे कंपोजिट फंक्शन कशावरनं, तर पहिले आपण याचं नातं रिलेशन प्रिपेअर करून घेऊया. नीट बघा, झेड कोणाचं फंक्शन आहे, झेड कोणाचं फंक्शन आहे, यू आणि व्ही चा, आणि यू आणि व्ही कोणाचे फंक्शन आहेत, यू आणि व्ही कोणाचे फंक्शन आहेत. यू आणि व्ही च्या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला कोण कोण व्हेरिएबल्स दिसत आहेत, मला दिसतंय एक्स, मला दिसतंय वाय आणि मला दिसतंय थिटा. सो झेडच्या फंक्शन मध्ये त्यांनी सांगितलंय सरळ सरळ यू व्ही आहे, आणि यू च्या फंक्शन मध्ये आपल्याला डोळ्यांनी दिसतंय ना कोण कोण आहे, एक्स दिसतंय, वाय दिसतंय, थिटा दिसतंय दोन्हीकडे. सो हे झालं आपलं रिलेशन. आता डेरिव्हेटिव्ह कडे येऊया. आपल्याला विचारलंय काय, झेडचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कसा काढणार, मध्ये युव्ही आहेत ना. सो दिस इज द टाइप ऑफ कंपोजिट फंक्शन. जेव्हा तुमचं इनडायरेक्ट नातं असतं तेव्हा कुठला टाइप आलेला आहे आपला, कंपोजिट फंक्शनचा टाइप आलेला आहे. सो आता इथे पहिले फॉर्म्युला प्रिपेअर करावा लागेल आपल्याला. फॉर्म्युला प्रिपेअर कसा करायचा, किती मध्यस्थी आहेत टोटल, 2. सो किती बॉक्स येणार आहेत टोटल, 2 बॉक्स येणार. बॉक्स काढायचे नाही, बॉक्स जस्ट मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं. सो इथे पहिलं आणि इथे दुसरं आले 2 टर्म्स. पहिल्या टर्म मध्ये कोणाचा काढायचा आहे, झेडचा काढायचा. विथ रिस्पेक्ट टू काय काढायचा आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचा. पहिला मध्यस्थी, पहिला मिडलमॅन यू, दुसरा मिडलमॅन व्ही. सो फॉर्म्युला रेडी, फॉर्म्युला रेडी. आता आपण डेरिव्हेटिव्ह स्टार्ट करूया काढायला. बघा, पहिले त्यांनी म्हटलंय झेडचा डेरिव्हेटिव्ह काढा विथ रिस्पेक्ट टू यू. झेडचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू काढण्यासाठी आपल्याला इक्वेशन तर पाहिजे. मी तुम्हाला म्हटलं झेड आहे साइन यू, तर आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. झेड आहे साइन यू म्हणजे काय, जे नातं आहे ते दिलंय ना. पण मी जर म्हटलं झेड इज अ फंक्शन ऑफ यू, तर मी डेरिव्हेटिव्ह कसा काढू. जर मी नुसतं म्हटलंय नातं आहे पण नातं काय आहे दिलंच नाही, तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही. सो अशा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही. सो ही टर्म ऍज इट इज ठेवायची, याला हात लावायचा नाही. झेडचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू काढता येऊ शकत नाही. सो टर्म ऍज इट इज. आता यू चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, यू आहे का तुमच्याकडे, आहे. हा बघा यू, यू चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. मग आपल्याला फोकस कोणावर करायचंय, एक्स वर. एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 1. एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 असल्यामुळे कॉस थिटा तसाच उरला. एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1, कॉस थिटा तसाच. आणि इथे एक्स आहे का, जर का एक्सच नाहीये तर डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे, 0. सो लिहायची गरज नाही. जर का डेरिव्हेटिव्ह मध्ये डेरिव्हेटिव्ह काढताना विथ रिस्पेक्ट टू जो डेरिव्हेटिव्ह काढतोय तो नसेल तर आन्सर किती असतं, डायरेक्टली 0, लिहायची गरज नाही. इथे एक्स होता, डेरिव्हेटिव्ह काढला, इथे एक्स नाहीये, डेरिव्हेटिव्ह येणार 0. पुढे डॅबा झेड बाय डॅबा व्ही, रिलेशन दिलं नाहीये, आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकत नाही. व्ही चा विथ रिस्पेक्ट टू एक्स, व्ही चं इक्वेशन दिलेलं आहे. इक्वेशन दिलं असलं की डेरिव्हेटिव्ह काढता येतो आपल्याला. सो व्ही चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय काढायचा आहे, एक्स. एक्स ला इज्जत द्या, एक्स कडे फोकस करा. एक्स दिसतोय का, दिसतोय. एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1. मग उरणार कोण, साइन थिटा. इथे एक्स दिसतोय का, नाही. एक्स नसेल तर डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0. पहिला आन्सर संपलं. हा झाला आपला डॅबा झेड बाय डॅबा एक्स. डन. आता सेकंड काढायचं आपल्याला. बघा, हे पहिलं डन झालं आपलं, डन. आता हे सेकंड काढायचं. काय आहे, डॅबा झेड बाय डॅबा वाय. आधी फॉर्म्युला बनवून घ्या, कारण झेडचं वायशी नातं नाहीये, मध्ये 2 मिडल मॅन आहेत. राईट, झेड झेड वाय वाय. पहिला मिडलमॅन यू, दुसरा मिडलमॅन व्ही. फॉर्म्युला प्रिपेअर करायचा, स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2, डेरिव्हेटिव्ह काढायचे. झेडचं यू शी नातं नाहीये,
बट यू च वायशी नातं आहे, दिलेलं नाही आहे पण दिलेलं नाहीये. आता यू चा विथ रिस्पेक्ट टू वाय फोकस कोणावर करायचा आहे, वाय वर. इथे वाय दिसतोय का, नाही, डेरिव्हेटिव्ह 0 लिहायची गरज नाही. इथे वाय दिसतोय का, हो, वाय चा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे, 1. मग उरलं कोण, हा सोडला तर मायनस साइन थिटा. आधी डेरिव्हेटिव्ह काढायला नीट शिका, सिंपल डेरिव्हेटिव्ह आहे. वाय चा डेरिव्हेटिव्ह 1 उरणार मायनस साइन थिटा. झेड च व्ही शी नातं दिलेलं नाही, सोडून द्या, ऍज इट इज लिहा. व्ही चा विथ रिस्पेक्ट टू वाय, व्ही च्या इक्वेशन मध्ये वाय दिसतंय का, इथे नाही, सोडून द्या. इथे वाय दिसतंय का, हो, वाय चा डेरिव्हेटिव्ह 1. मग उरेल कोण, कॉस थिटा. सो हा झाला आपला डॅबा झेड बाय डॅबा वाय. सो आपल्याला जे दोन डेरिव्हेटिव्ह काढायचे होते ते मिळाले. आता पहिल्या डेरिव्हेटिव्हला एक्स नी मल्टिप्लाय करायचंय आणि दुसऱ्या डेरिव्हेटिव्हला वाय नी मल्टिप्लाय करायचंय. तुम्हाला हे आन्सर मिळालं पाहिजे. सो आता मी स्टार्ट करतोय ऍक्च्युअल एलएचएस. एलएचएस काय आहे, एक्स डॅबा एफ बाय एक्स डॅबा झेड बाय डॅबा एक्स, सॉरी, एक्स डॅबा झेड बाय डॅबा एक्स प्लस वाय डॅबा झेड बाय डॅबा वाय. एलएचएस आहे इज इक्वल टू एक्स तसाच, डॅबा झेड बाय डॅबा एक्स आपण काढलाय, हे बघा काय आहे, झेड यू कॉस थिटा, झेड यू कॉस थिटा प्लस झेड व्ही साइन थिटा, झेड व्ही साइन थिटा प्लस वाय डॅबा झेड बाय डॅबा वाय. काय येईल हे, मायनस साइन थिटा डॅबा झेड डॅबा यू प्लस कॉस थिटा डॅबा झेड डॅबा व्ही, कॉस थिटा डॅबा झेड डॅबा व्ही. सो हा आपल्याला एलएचएस मिळालेला आहे. आता ह्याला आपल्याला सॉल्व्ह करून काय प्रूव्ह करायचं आहे, आरएचएस आणायचा आहे. थोडंसं ओपन करूया ब्रॅकेट, असं लगेच तर आरएचएस मिळणार नाही. एवढी सोपी गोष्ट नाही की डेरिव्हेटिव्ह काढले, ठेवले आणि आन्सर आलं. थोडीशी एक दोन स्टेप्स तुम्हाला करावे लागणार आहेत. चेक करूया आपण. याला एक्स ने मल्टिप्लाय करूया, त्याला वाय ने मल्टिप्लाय करा. एक्स ने मल्टिप्लाय केलं तर काय दिलं, एक्स कॉस थिटा डॅबा झेड डॅबा यू एक्स साइन थिटा डॅबा झेड डॅबा व्ही. दोघांना एक्स ने मल्टिप्लाय केलं, दोघांना वाय ने करतो, हा होईल मायनस वाय साइन थिटा डॅबा झेड डॅबा यू प्लस वाय कॉस थिटा डॅबा झेड डॅबा व्ही. काही कॉमन येत आहे का बघा, बेसिक कॉमन काढता येतं ना आपल्याला. डॅबा झेड डॅबा यू कॉमन काढतो, कोण उरेल, या डॅबा झेड डॅबा यू सोबत उरतंय एक्स कॉस थिटा, या डॅबा झेड डॅबा यू सोबत उरतंय मायनस वाय साइन थिटा. फक्त कॉमन काढलंय, फक्त कॉमन, डॅबा झेड डॅबा व्ही ह्याच्यासोबत एक्स साइन थिटा आणि ह्याच्यासोबत वाय कॉस थिटा. आता नीट बघा, तर हा जो आहे ना, हा एक्स कॉस थिटा मायनस वाय साइन थिटा, हा कोण आहे, यू, आणि एक्स साइन थिटा प्लस वाय कॉस थिटा कोण आहे, व्ही. सो हा झालाय यू आणि हा झालाय व्ही. सो ह्याला आपण लिहू शकतो यू डॅबा झेड बाय डॅबा यू प्लस हा कोण आहे, व्ही डॅबा झेड बाय डॅबा व्ही. काय प्रूव्ह करायचं होतं आपल्याला, यू डॅबा झेड डॅबा यू प्लस व्ही डॅबा झेड डॅबा व्ही हेन्स इक्वल टू आर एच एस. दस एलएचएस इक्वल टू आरएचएस आपण काय लिहू शकतो, हेन्स प्रूव्ड. सो कंपोजिट फंक्शनचे न्यूमरिकल साठी स्टेप नंबर 1 खूप महत्वाची आहे. हे जे रिलेशन आहे, हे रिलेशन आणणं. स्टेप नंबर 2 काय, कोणाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा लिहिणं. स्टेप नंबर 3 फॉर्म्युला प्रिपेअर करणं. स्टेप नंबर 4 डेरिव्हेटिव्ह काढणं. स्टेप नंबर 5 एलएचएस मध्ये सगळं ठेवणं. स्टेप नंबर 6 सगळं सॉल्व्ह करून आरएचएस आणणं. 6 स्टेप्स प्रत्येक क्वेश्चन मध्ये फिक्स आहे. या 6 स्टेप्स करा, तुमचं न्यूमरिकल संपलं. ओके, सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण अजून काही न्यूमरिकल्स बघूया. थँक्यू.